दिवशी 2 माता येत आहेत, 2 नवीन सदस्य आमच्या घरी एंट्री होत आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. मस्त 2 गाई, दोन्ही नवीन सदस्य. आता दोन्ही गोमाता किंवा दोन्ही गाईचं आमच्या घरी आगमन. आता आमच्या घरी या 2 एक गोरं दिले त्या गाई, लाल कंदारी गोळ वासरू आहे, पण आता ते मोठं होईलच, आम्हाला त्याच्यातून फायदा होईलच. आता वडील तिकडे मस्त छानपैकी गाई वळत आहेत. हे देशी नसलच्या पुऱ्या गाई आहेत. आता वातावरण असं आहे, वडील गाई वळत आहेत. ह्याच्यातले 7 गाई गाभणी होत्या, 2 आज गेल्या, 5 टप्प्याटप्प्याने येते. गाईचा शेतकऱ्याला खूप आधार आहे, पैसा आहे, म्हणूनच काम देणं. धनलक्ष्मी आणि कल्पवृक्षासारखं असतं गाईचं, शेतकऱ्याचा आर्थिक स्रोत. दूध विकून, शेणखत विकून, बैल विकून पैसे, तसेच गोमूत्र विकून पैसे. शेतीसाठी शेण आणि गोमूत्र अनमोल महत्त्व, अमृत आहे देशी गाईचं. त्याच्यासाठी देशी गाईचं पालन करा, जतन करा, संवर्धन करा. शेतकऱ्याचा आर्थिक कणा जर असेल तर शेती जोडधंदा म्हणून काम देणं, किंवा धनलक्ष्मी म्हणजे गोमाता. वातावरण कसं आहे बघा, तिकडं बैल चरत आहेत, गोरे आहेत, बैल आहेत, चरत आहेत तिकडे छानपैकी. निसर्गरम्य वातावरण आहे. कुठलं बघा, हे झाले ते झाले. हे जरा गाय भास्कळ म्हणजे जरा तापड गाय आहे, थोडं धिंग करते हे गाय. बघा आता व्यवस्थित छानपैकी तिची डिलिव्हरी होत आहे. त्या गाईसोबतच नाही लाथान त्या बघ. आणखी एक चराटा नको ते लावायला. डिलिव्हरी गाय होत आहे. उड्या अंगाले भास्कर गाय, जरा भास्कर तापड आहे. डिलिव्हरी होत आली गायची. राग भी नहीं तो राग. हे 10 मिनिटं अगोदर ही गाय गेली. आता 10 मिनिटानंतर त्या गायची डिलिव्हरी चालू आहे. ती गाय वासरा जन्म देत आहे. येऊन हे 10 मिनिटं झाले या गायला. निसर्गरम्य वातावरण छान. लाथान आल्या बरं. पुढं आहे का बसली पिढी. वासरू मोठा आहे ते निरंजन आला आता.
त्याच आवतच नाही हे गायनं बरं दिलेलं आहे लाल सेम तसं त्याचं बाळ असं काढलं आहे बघा एकाच दिवशी 2 सदस्यांनी 2 हे दिलेले आहेत धरतीपुत्र त्याच्या कानात डोळे कसं उघडणार गेले नाकातलं फुग बरं नाकानं तसं का करायला ते करते जन्मल्या तसलंच करते वाचलं काय झालं दिसत पडलं काय ते फुका चाटते थोडस पुढे टाकाव का तो वासरू कसं असं औषध नसले करायला मला करते त्याला काय ते चाटते काय वासरू मोठं दिले त्याच्यापेक्षा नाकाचं काटकानं फोडावं लागतं पिशवी तसं फुटणं मध्ये शिरस ना तिने हा आहे दोन गायी घेतल्या 2 गायींनी 2 धरतीपुत्र म्हणजे गोरी गोरी म्हणजे आमची धनलक्ष्मी 2 गायींनी 2 आम्हाला रत्न दिले हिरे दिले आमच्या शेतकऱ्यासाठी रत्न हिरेच असतात